चला, काल आपण पाहिला 5वा अध्याय. आज आपण 6व्या अध्याय जाणार आहोत. त्याआधी या कुंदे तुषार हरदवलया शुभ्र वस्त्रावनाया वीणावर दंड पटकर श्वेत पद्मासनाया ब्रह्माच्या तूर्य शंकर प्रभुदेव सुधा वंदिता सामापा तू सरस्वती भगवती निशेष जाड्यापा मुंक करोती वाच्यल्ल पंगु लंगेति गिरिमेत कृपा तम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तम देवी सरस्वती चैव जय मुर्देतया वासुदेव संतु देव कंस चार्दमर्द नम देवी के परमानंद कृष्ण वंदे जगत गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु ब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 6. कलिका देवीचा पराभव. कुडाळच्या वाटेवरची शाकरी. त्यानंतर कुमार कार्तिकेयचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरला व कुडाळाजवळील आडूळ या गावाजवळ जाऊन राहिला. गावाबाहेरच दुर्गा मंदिर असून तेथे कलिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कलिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी शंकराने त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्याला अस्त्रशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केले आहेस, तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की तुमच्या आधी राहून जेथे तुम्ही पाठविले तेथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केले आहे. अंबिकेने अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकले आहे, मला आता विश्रांती घ्यायची आहे. कोणी मला सुप्त अवस्थेतून उठून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे शंकराने कलिका देवी म्हणून ते विश्रांती स्थान तिला करून दिले. पुढे कलियुगात ते कलिका देवी मंदिर प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथ तिच्या दर्शनासाठी गेला. मंदिरात जाऊन त्याने प्रार्थना केली, अंबिके कलिके, हे माते तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्र काव्य केले आहे, तुला तू सहाय्य कर. त्याची प्रार्थना म्हणजे सिद्धाने केलेले आव्हान होते. त्याचा पराभव काय वर्णा वा. त्यांच्या हाकेने देवीची निद्रा चाळविली गेली. ती त्यामुळे शुद्ध झाली. मुंचकुंदांची निद्रा भंग झाली. तेव्हा तो जसा कुंद्रा झाला तशीच ती देवी रागावली. नरसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे नष्टा, अरे पतिता, मी चांगली झोपलेली होते, मला हाक मारून का उठवलेस? म्हणे मंत्र काव्य केले आहे, वर दे. कुणी सांगितले होते काव्य करायला? मला कशाला त्रास देतोस? मला आणखी विघ्ने नको आहेत. दुरात्म्या, माझे सगळे कार्य झाले आहेत. आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा जा मुकट्याने, ते तुझे राग फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जाळून जाशील. तिचे दुरुत्तरे ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, देवी, तसे काही होणार नाही. सूर्य बिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. मारुतीला पांडवांनी जसा प्रेमाने रथावर घेतला, सूर्याने अरुणाला जसा सारथी केला, तसे तुझे साह्य मला पाहिजे. देवी म्हणाली, अरे जा रे, कान फाटून आलास म्हणून काही मी भिणार नाही. हातात कंकणे घातलीस व कपाळावर शेंदूर भासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मलास ते मला ठाऊक आहे. मस्त सांगणाऱ्यांनी फार तर मासे पकडावे. कोळ्याच्या घरातून पळून आलास, तू मला काय शिकवतोस? अरे एवढी विद्या आहे म्हणतोस, मग तू भीक का मागतोस? तुला वाटत असेल भूतावळ जिंकले, आता कलिकेला नमून, पण ते होणे नाही. अरे दांबिका, तुझा अहंकार म्हणजे मनाचे पाप आहे. मी नुसते डोळे वाटारले तर ब्राह्मणाच्या उत्तरंडी पाडीन. तिथे मशका तुझा काय पाड? मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम, परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पान सुद्धा हालत नाही. त्याचे तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. तो इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करून प्रकट झाली. त्रैलोक्यातील चराचरांचा थरकाप उडाला. देव, दानव, यश, गंधर्व, दिक्पाल, सर्व नाग, पशुपक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोरड्या गाला, आता स्वतःला सांभाळा, गुरूंचे स्मरण कर. अरे शक्ती माहीत नसताना कलिकेला कुद्र केलेस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसे रक्षण करतोस पाहू. या देवी ओरडून म्हणाली, अरे जोरड्या, पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी. आता या जाणत्यात सर्व सकट तुला भरडून काढते. कसा काय वाचतोस ते पाहते. मच्छिंद्र न भीता भस्म चिमटून हाती घेऊन वस्त्राचा मंत्र म्हणून लागला व तेच भस्म त्याने प्रलयग्नी सारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहन्न सूर्य प्रकट व्हावे असा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी कलिका शक्ती व वासवी आकाशात परस्परांशी भिडल्या. त्यामुळे ब्रह्मांडस्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले. पण कलिकेने वासर गिळून टाकले. तेव्हा एकदश रुद्राचे मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रकट केले. पण कलिकेने मृत्युंजय मंत्राच्या
सुप्तीने सर्व रुद्रांना पूजा करून शांत केले व ते परत मच्छिंद्राकडे आले आणि गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकले, पण कलिकेने ते आपल्या पायांनी खाली दडपले व उत्तरेकडे शैलद्रीवर आपटले. त्यामुळे तो पर्वत तुटला व त्यांची उंची अर्धी झाली. गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. ते तपासून रामेश्वरापर्यंतच पर्वताची ओळ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले हे पाहून मात्र मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजले. त्यांचा मात्र कलिकेच्या शरीरातून गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्या खाली पर्वत चिरडले, वृक्षाचा चुराडा झाला. ती अशी निचेष्ट पडताच तिला कैलासनाथाचे स्मरण झाले व तिने धावा उमनात धावा अशी मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्म वाणी कैलास सपती शंकराच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तत्काळ समजले. ते क्षणधारात उठले व नदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. शेते मच्छिंद्र होता. तेथे ते येताच मच्छिंद्र धावला व अत्यंत भक्तिप्रेमाने त्याने शिवचरणी लोटांगण घातले. नदीवरून उतरून शंकरांनी मच्छिंद्राला पोटाशी धरले व त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. म्हटले, तानुल्या, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस. असे म्हणून शिवप्रभूंनी त्याला आपल्या 10 करांनी आलिंगन दिले. नाथांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आदिनाथा, ही तुमची कृपा. बद्रिका वनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिनेपर्यंत रक्षण करून सर्व विद्या देविवलीत. शंकर म्हणाले, ते असो, तू आता कलिकेला सावध कर. नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरद हस्त माझ्या मस्तकी ठेवावा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापासून तुम्हीच मला शिकविलेल्या शास्त्रविद्येच्या यशासाठी माझ्या मुखी माझ्या जीवावर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसेच करीन, पण आधी या कलिकेला उठव, तर खरे तुझे अस्त्र तूच मागे घे. तेव्हा शंकराच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र मागे घेतला. कलिकेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागले. ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली. शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग शंकरांनी तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतकी वर्षे राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्राच्या मदतीला राहून जगदुपकार करावा ही माझी विनंती आहे. तू हे काम केलेस तर तुला मी नागरत्न देईन. कलिका अजून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी, सांगाल ते तेथे जाईल व सांगाल तिथे काम करेल. तुम्ही विनंती प्रार्थना असले शब्द कशाला उच्चारता व मला लाजविता. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेतले व म्हटले, बाळा, तुझ्या काव्यमंत्रातून जेथे माझे नाव घेशील तिथे मी सिद्धी होईल. त्यानंतर कलिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले व मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. तो हरेश्वर तीर्थाकडे गेला व ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुत्या त्याच्या पाटणाने शत्रू मोहित होईल, त्यांच्या मनातील कपट दूर होईल, तो मित्र होईल. श्री नवनाथ कथा अध्याय 6 संपूर्ण.